मंडळी नमस्कार। किल्ले धारूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर कालपासून या ठिकाणी शेतकऱ्याचं अमर उपोषण या ठिकाणी चालू आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, काय संदर्भ आहे आपण या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। कुठल्या मागण्या आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात। यांचं शासकीय कापूस खरेदी केंद्र धारूर भागात ज्याप्रमाणे सुरू केलेले आहे त्याप्रमाणे तेलगाव भागामध्ये फकीरजवळा येथील बालाजी जिनिंग येथे अधिकृत कापूस खरेदी केंद्र सुरू करावे ही यांची मागणी आहे। तसेच जे कापसाला माउचर टाकलेले आहे 8 निव्वळ कमी माउचर आहे। तसेच या पुढील 12 ते 14 माउचर घेणारा आहे त्या माउचरचे पहिल्या दुसऱ्या वेचणीचे सरकारी दलदार मजबूत असलेल्या कारणाने कापूस 12-14 माउचर घेतो। त्या धाग्यामध्ये रंग असल्यामुळे त्याची माउचर क्षमता वाढली जाते। तर या असं म्हणणं आहे की कापूस खरेदी जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाव घेतला जातो तोच भाव तेच रूल्स सगळे महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील फकीरजवळा येथील या जिनिंगवर करण्यात यावेत आणि ही जिनिंग शासनाने ऑथोराइज करून त्या जिनिंगला योग्य ते भाव देऊन शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा ही पहिली यांची मागणी आहे। दुसरी मागणी यांची अशी आहे, येथील ऊसाला खूपच कमी भाव आहे। पश्चिम महाराष्ट्रात 3,500 भाव आहे, तर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एवढा कमी का भाव आहे? ते 3,500 रुपये प्रति टन भाव हे देण्यात यावा ही सोयाबीनचे मापे फास्ट प्रगतीवर घ्यावेत ही यांची तिसरी मागणी आहे। अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत। सर्वत्र शेतकऱ्याच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर बीड जिल्ह्यातील ज्या मागण्या आज या उपोषणाद्वारे येत आहेत त्या माननीय मंत्री महोदयांनी इथली बीड जिल्ह्यातील जे बी मंत्री महोदय असतील यांना विचारून यांचा लेखाजोखा घेऊन किंवा इथली स्थळ पाणी बघून किंवा इथल्या कागदोपत्री सगळा व्यवहार बघून पण आणि इथल्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे ही सगळी लक्षात घेता ही तातडीने तात्काळ यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा या सरकारने ही अशी मी मागणी मजदूर किसान संघटनेच्या वतीने पण करत आहे आणि या उपोषणाला माझा पण जाहीर पाठिंबा आहे। एवढंच मी बोलतो आणि सरकारने या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि 100% तुमच्या मागण्या सरकार मान्य करील मी अशी आशा बाळगतो। सांगा। राजेंद्र मुरलीधर तिडके, शेतकरी पुत्र। तर आपण कधीपासून या ठिकाणी उपोषणाला बसलात? काल सकाळपासून। कुठल्या मागण्या संदर्भात आपण उपोषण करत आहात? माझी मागणी की आमच्या जे धारूर तालुक्यामध्ये जे तेलगावचे जे एरिया येतो त्या तेलगाव एरियामध्ये कापसाचा जे काही भाग आहे तो सगळ्यात जास्त धारूरच्या आंबेवड गावापासून खाल्ला भाग हे जास्त प्रमाणात कापसाचा भाग आहे, हे वरला भाग नाही। आणि कापसाचा एरिया असून त्या भागामध्ये आम्हाला जवळपास शासकीय झिनिंग धारूर तालुक्यामधून चालू झालेली नाही आणि ज्या झिनिंगी चालू झाल्यात ह्या धारूरला झालेल्या आहेत आणि धारूरला ज्या झिनिंगी चालू झालेल्या आहेत त्या धारूरला कापूस आणायचं म्हणलं तर एक तर अवघड घाट आहे। किती अंतराचे आपल्याला अडचण, किती अंतर आहे आपल्या तेलगावापासून? तेलगावापासून तर हे 24 किलोमीटरचा आहे, पण फकीर जवळच्या बी पलीकडले जे काही गाव आहेत जवळपास कुंडी, खामगाव, तपोवन हे जी साईडचे जे गाव आहेत कोह्याळ, कान्हापूर, मोहा, लिमला, हिंगणी, मोयकेड, दिंदरोड, कारी, कासारी, बोडका हे जे काय गाव आहेत त्यांच्यासाठी तो एरिया जवळ आहे। बरेचसे गाव 100-200 गाव आहेत, तो दिंदोडच्या खाल्ला भाग आहे, तो बागायती भाग आहे। त्याच्या मागणी काय आपली मुख्य सांगायची ह्याच्यामध्ये मागणी की माझ्याला त्या भागामध्ये शासकीय कापूसाची झिनिंग जे आहे फकीरजवळा ह्यांच्या मार्केट कमिटी यार्ड मध्ये येते ते झिनिंग सुरू करण्यात यावा। आणि दुसरी गोष्ट माउचर क्षमता जी आहे कापसाची ती माउचर क्षमता ही 8 नट होता, त्याला 13, 14, 15 माउचर येतं पहिल्या याचणीला। कारण का त्या सरकीच्या तेलाची माउचर क्षमता कुठं घालायचं, तेल कुंकड घालायचं ते, म्हणून त्या तेलावाचा वलावा त्या गोडंबीत राहणारच, म्हणून तो तितकं माउचर घेणार। म्हणून माउचर क्षमता ही वाढवून शेतकऱ्याला नंबर 1 भाव देण्यात यावा, म्हणून त्याला नंबर 1 चा भाव मिळण्यात यावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आमचा ऊस आहे
ते ऊस बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 50 हजाराची गाळप झाली, पण त्यांनी काही कुठला भाव जाहीर काय केलेला नाही. म्हणून माझं शासनाला असं म्हणणं की एक विधान, एक सरकार आणि एक संविधान, तशा हिशोबानं महाराष्ट्रामध्ये एक सरकार आणि एकच समान भाव ह्या प्रमाणे सरकारनं चालावा. जो पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, खानदेश असो किंवा किती कारखाने आपल्या भागामध्ये इथं? आपल्या भागामध्ये मला कळते तसे 7-8-10 कारखाने आहेत. येडेश्वरी आहे, गंगा माऊली झालाय आपल्या भागात सांगा. बजाज. धारूर तालुक्यामध्ये कारखाने? धारूर तालुक्यात एकच कारखाना आहे. त्यांनी भाव नाही जाहीर केला अजून भाव जाहीर केलेला नाही औंधाचा. त्याने गेल्या वर्षीचा 2900 केलता वाटतं. किती अपेक्षा आपली भाव जाहीर करण्याची? माझी अपेक्षा आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो भाव आहे, एक विधान एक सरकारच्या हिशोबानं त्यांनी चालावा. शासनानं तेवढी त्यांना सांगून एक विधान एक सरकार करण्याची विनंती माझी. आपल्या उपोषणाला काल एक दिवस, दुसरा दिवस आहे उपोषणाचा. हो. कुठल्या अधिकाऱ्याने आपल्याला गाठी भेटी दिली या ठिकाणी? मला कृषी उत्पादन बाजार समितीवाल्यांनी येऊन गाठ दिली. मला AR वाले आले नाहीत किंवा तहसील नाही किंवा पोलीस स्टेशन अजून माणूस भेटायला आलेलं नाही. म्हणून माझी सरकारला विनंती की माझा अंत न पाहता तात्काळ माझ्या विनंत्या पूर्ण कराव्या. नुकत्याच काही दिवसापूर्वी विधानसभा पार पडल्या आणि आमदार प्रकाश सोळंके आहेत, त्यांच्याकडे आपण काय पाठपुरावा केला की याबद्दल काय फोन कल्पना दिली का त्यांना? नाही, तसं साखर कारखान्याला निवेदन दिलं. कारखान्याला दिलं फक्त? हो, साखर कापसा संदर्भात दिलं त्यांना? नाही दिलेलं. त्यांना कापसा संदर्भात दिलेलं नाही किंवा सोयाबीन बद्दल दिलेलं नाही. मी माझे शासकीय कार्यालयाला निवेदन देतो. शासकीय कार्यालयातून जिथं अडचणी, त्या अडचणीनुसार मी माझा लढा घेतो. काल दिनांक 23/12/2024 पासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत शेतकरी. तर या शेतकऱ्याच्या विविध मागण्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही CCI केंद्र आहेत किल्ले धारूर तालुक्यामध्ये, ते केंद्र फक्त आडस रोडला या ठिकाणी फक्त एकच चालू आहे. ते CCI केंद्र तेलगाव परिसरामध्ये चालू करावे अशी मागणी आहे. त्याचप्रमाणे जे काही ऊसाचा भाव आहे, तर शेतकऱ्यांचा जे ऊसाचा भाव आहे ते जगजाहीर कारखान्याने जे काही कार्यालय असतं शेतकऱ्यासाठी, त्या शेतकरी कार्यालयामध्ये ऊसाचा भाव जाहीर करून त्या ठिकाणी लावण्यात यावा आणि ऊसाचा भाव 3,500 पेक्षा अधिक देण्यात यावा, अशी ही मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून त्यांना भेट देण्यात आली आहे. मात्र तहसील कार्यालय अथवा कुठल्याही कारखान्याचे कर्मचारी किंवा जिल्हाधिकारी किंवा संबंधित या ठिकाणचे लोकप्रतिनिधी कोणी यांना या ठिकाणी भेट दिलेली नाही. गोवर्धन बडे, किल्ले धारूर, बीड.